नमस्कार. आपण करूया गौराईचे पदार्थाला सुरुवात. या वाटीने मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि पाऊण वाटी तूप घेतलेली आहे. नगभर मीठ घालून असं घट्ट मळून घेतलं पीठ मैद्याचं. आणि आता आपण सारणाची तयारी करूया. अशा पद्धतीने मळून ठेवायचं. 10 ते 15 मिनिट किंवा 20 मिनिट भिजवून ठेवायचं. बदाम पिस्ता आणि एक फुलपात्र रवा आणि दीड फुलपात्र खोबरं घेतलेली आहे. हे सगळं तुपात भाजून घ्यायले आणि ते थंड झाल्यानंतर ना करंजी टाकायला घ्यायचं. थंड करायला ठेवलं आहे. ते थंड झाल्यानंतर पिठी साखर घालायचं आपल्या आवडीनुसार. तुम्हाला तेलात तळ वाटलं तेलात तळा किंवा तुपात तळा. चला आपण घालूया. आता तेल कडक तापलेलं आहे आणि सावकाश वरून सोडायचं, नाहीतर आपल्याला पोळतं तेल उडतंय, उडण्याची शक्यता असते.